राम राम मंडळी, आज सकाळची सुरुवात महादेवाच्या दर्शनापासून झाली. आमच्या गावाशेजारी असलेल्या संगमेश्वर संस्थान म्हणजेच मेळात आम्ही सगळे मित्रमंडळ आलो होतो. नदीवर जाण्यासाठी बोट लावलेली, पण त्या बोटीमध्ये असं हो की 4 जणांच्या वर काही जाता येत नाही. त्यामुळे आम्ही 2 टप्पे केले. सकाळी जास्त प्रमाणात धुके पडले असल्यामुळे सूर्यदेवताचे आगमन थोडे उशिरा झाले. मंदिरात आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही नारळ फोडले, पण नारळ महादेवाला पावन झाले. महादेवाचे दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर आम्ही चालत असतानाच बट्ट्या पार्टीचं नियोजन ठरवलं. संध्याकाळी ठरवल्याप्रमाणे पार्टी करण्याचे नियोजन सुरू झाले. सर्वप्रथम आम्ही बट्ट्या वाजण्यासाठी गवऱ्या चेतवल्या. त्यानंतर इकडे आमचे आचारी पवन आणि रामू यांनी पीठ भिजवण्यास सुरुवात केली. इकडे या 2 कार्यकर्त्यांकडे कोथिंबीर कापण्याचे काम दिले. पीठ भिजवल्याच्या नंतर आमच्या आचार्यांनी साजूक तुपाची धार टाकून बट्ट्या बनवण्याची सुरुवात केली. एकदाच्या बट्ट्या बांधल्याच्या नंतर बट्ट्या ह्या भाजण्यासाठी टाकल्या. परंतु त्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात इस्तू नव्हता. त्यामुळे बट्ट्या भाजण्यासाठी या असले जुगाड आमचे आचारी पवन करत होते. या असल्या कारनाम्यामुळे आमच्या पार्टीमध्ये आणखीनच मजा येत गेली. इकडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आमचे दीपक आप्पा यांनी वरण बनवण्याचे काम हाती घेतले होते आणि तिकडे आमची मंडळी कच्च्याच बट्ट्या बाहेर काढत होती. एकदाचं वरण बनवून झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण जेवणासाठी बसलो आणि सर्वांनी मस्तपैकी जेवण केले. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही शेकोटी पेटून गप्पा गोष्टी करत घरचा रस्ता धरला. तर धन्यवाद मंडळी, भेटूया नवीन अशाच ब्लॉगवरती. तोपर्यंत बाय बाय.